नमस्कार, मी अवंतिका साळवे. पाहूया आत्ताचे एक दुःखद आणि हृदय पिळवून टाकणारी बातमी. सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावावर शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. नातेवाईकांच्या अंत्यविधीत उपस्थित राहून गावाकडे परतत असताना पाटोळे येथील सर्व परिचित आणि धार्मिक वृत्तीचे दत्तू कुंडलिक नागरे वय 55 वर्ष आणि त्यांच्या पत्नी वंदना दत्तू नागरे वय 48 वर्ष यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार नागरे दाम्पत्य गुरुवारी नाशिक येथे एका नातेवाईकांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून मोटरसायकलने गावाकडे परतत होते. चिंचोली परिसरातील सर विश्वेश्वरय्या महाविद्यालयासमोर यापूर्वी झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामधून मार्ग काढताना त्यांच्या मोटरसायकलचा अचानक तोल गेला आणि दोघेही रस्त्यावर पडले. याच वेळी मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि पुढील कार्यवाही सुरू केली. मृतदेह सिन्नरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. दत्तू नागरे आणि वंदना नागरे हे गावातील शेतकरी आणि मनमिळावू दाम्पत्य म्हणून परिचित होते. शेती व्यवसायाबरोबरच त्यांनी माळेगाव औद्योगिक वसाहतीत छोटे हॉटेल आणि खानावळ चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांच्या अकाली निधनामुळे गावाने दोन कष्टाळू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, 2 मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. एका दिवसात नातेवाईकांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून परतताना स्वतःच काळाच्या पडद्याआड जाण्याची ही हृदय पिळवून टाकणारी घटना परिसरात नागरिकांना मोठा धक्का देऊन गेली. कॅमेरामॅनसह मी अवंतिका साळवे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पाटोळे. महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7. महाराष्ट्राचा विश्वास, सत्याचा ध्यान.